नमस्कार विद्यार्थी मित्र हो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ द्वारा 2020-21 पासून 12वी बोर्डाच्या परीक्षेसाठी नवीन अभ्यासक्रम अंमलात आणलेला आहे आणि नवीन मूल्यमापन पद्धतीमध्ये भौतिकशास्त्र या विषयामध्ये सर्वात महत्त्वाचे प्रश्न असतात ते आहे शॉर्ट आन्सर वन टाइप ऑफ क्वेश्चन। म्हणजे थोडक्यात प्रश्नाची उत्तरे लिहा आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतात। तर यामध्ये कुठलाही प्रश्न विचारला असता त्यामध्ये सुबक आकृती, त्या आकृतीला नामनिर्देशन डायग्राम, करेक्ट लेबलिंग किंवा 2 मार्कासाठी प्रॉब्लेम असेल, फॉर्म्युला अर्धा मार्क, सबस्टिट्यूशन अर्धा मार्क आणि रिझल्ट विथ प्रॉपर युनिट 1 मार्क, किंवा एखादा लॉ असेल त्या लॉला एक्सप्लेन करा असं म्हटलं तर स्टेटमेंटला 1 मार्क, एक्सप्लेनेशनला 1 मार्क। तर अशा पद्धतीने आपण शॉर्ट आन्सर टाइप ऑफ प्रश्नाची तयारी करूया। तर चला बघूया शॉर्ट आन्सर टाइप ऑफ। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वी बोर्डाच्या क्वेश्चन बँक मधील भौतिकशास्त्र या विषयाचा चॅप्टर नंबर 3 कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन या धड्यातील जे प्रश्न प्रकार आज आपण बघणार आहोत ते आहे शॉर्ट आन्सर 1 SA1। म्हणजे असे प्रश्न ज्याची उत्तरे थोडक्यात लिहायची आहे आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहे। तर पहिला प्रश्न बघूया काय आहे। पहिला प्रश्न, स्टेट द फॅक्टर्स on which the amount of heat radiated by a body depends। एखाद्या बॉडीवरून रेडिएट होणाऱ्या हीट ही कोणकोणत्या फॅक्टरवर अवलंबून असते। आपल्याला माहित आहे द अमाउंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट, 4th पावर ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर। याचाच अर्थ काय, द अमाउंट ऑफ हीट रेडिएटेड by a body is equal to A sigma E T T raised to 4। Sigma is Stephen's constant, E is coefficient of emission। आता यावरून काय सांगता येईल, the amount of heat radiated it depends on, पहिला फॅक्टर काय, it depends on the absolute temperature of the body। amount of heat radiated it depends on absolute temperature of the body। नंबर 2 म्हणजे हे कोएफिशिएंट ऑफ इमिशन, the amount of heat radiated by body depends on the nature of body, म्हणजेच the material, म्हणजेच nature of surface, whether that surface is polished or not। So the amount of heat radiated by body depends on the nature of a body, whether it means it depends on what, the material of body, it depends on nature of surface, means whether that surface is polished or not। Third point, the amount of heat radiated by body it depends on, कशावर डिपेंड आहे ते, it depends on surface area of body A। From this formula we know amount of heat radiated it depends on what, surface area। And the last one, the amount of heat, इथं हा small t म्हणजे the amount of heat radiated by body depends on the time duration for which that body emits radiation। ती जी बॉडी आहे किती वेळेपर्यंत हीट रेडिएट करते त्यावर सुद्धा amount of heat radiated it will depends। तर हे 4 फॅक्टर्स आहे। पहिला फॅक्टर आहे, कशाचे 4 फॅक्टर, the amount of heat radiated by body, the amount of heat radiated by body depends on, पहिला कशावर डिपेंड करतो, फर्स्ट द अमाउंट ऑफ हीट रेडिएटेड बाय बॉडी डिपेंड्स ऑन ॲब्सोल्यूट टेम्परेचर टी ऑफ द बॉडी। नंबर 2 इट डिपेंड्स ऑन नेचर ऑफ द बॉडी, म्हणजेच मटेरियल ऑफ द बॉडी, म्हणजेच काय, नेचर ऑफ सरफेस, वेदर इट इज पॉलिश्ड ऑर नॉट। द अमाउंट ऑफ हीट रेडिएटेड, थर्ड इट डिपेंड्स ऑन सरफेस एरिया ऑफ बॉडी, आणि चौथा काय, इट डिपेंड्स ऑन द टाइम ड्युरेशन फॉर विच बॉडी इमिट्स रेडिएशन। तर चला मग वळूया 2 नंबरच्या प्रश्नाकडे। व्हॉट इज दॅट क्वेश्चन नंबर 2? क्वेश्चन नंबर 2 इज व्हॉट, शो दॅट फॉर मोनो ॲटॉमिक गॅस
कोणती गॅस आहे? मोनो ॲटॉमिक गॅस. The ratio of two specific heat is 5:3. Show that for monoatomic gas, ratio of two specific heat means Cp upon Cv. काय काढायचं? Cp upon Cv, and you have to prove that Cp upon Cv equal to 5/3 for monoatomic gas. फॉर सिंपल आहे, काय करावं लागेल आपल्याला? लेट अस कन्सिडर वी आर हॅव्हिंग ए मोनो ॲटॉमिक गॅस इज एनक्लोज्ड इन ए कंटेनर. एका कंटेनरमध्ये मोनो ॲटॉमिक गॅस आपण घेतली. समजा सपोज ए मोनो ॲटॉमिक गॅस इज एनक्लोज्ड इन ए कंटेनर विच इज हेल्ड ॲट ए कॉन्स्टंट टेम्परेचर. हा कंटेनर कॉन्स्टंट टेम्परेचरवर ठेवलेला आहे. अँड इट containing na number of atoms. How many atoms are there here in this container? Na number of atoms are present, and each atom, we know that each atom has only 3 translational degrees of freedom. For monoatomic gas, each monoatomic gas or each atom of monoatomic gas has only what? 3 translational degrees of freedom. किती ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे? प्रत्येक ॲटमला, मोनोॲटॉमिक गॅसच्या प्रत्येक ॲटमला फक्त 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे. आता एका डिग्री ऑफ फ्रीडमला एनर्जी किती असते? इफ ॲटम हॅज 1 डिग्री ऑफ फ्रीडम, देन द एनर्जी अक्वायर्ड बाय 1 डिग्री ऑफ फ्रीडम इज हाफ kb into t. हाफ kb into t. So as here we are having each atom has 3 translational degrees of freedom. So the average energy per atom, त्या मोनो ॲटॉमिक गॅसच्या प्रत्येक ॲटमची ॲव्हरेज एनर्जी ही किती येईल? 3 into 1/2 kb into t, where 1/2 kb into t, it is the energy acquired by atom due to 1 degree of freedom. But as a monoatomic gas has 3 translational degrees of freedom, therefore the average energy per atom of monoatomic gas, it is 3 into 1/2 kb into t, means it is 3/2 kb into t. And तर हे झालं average kinetic energy per atom. आता काय विचारलं? इंटरनल कायनेटिक टोटल इंटरनल एनर्जी पर मोल. एवरेज एनर्जी पर ॲटम, एका ॲटमची एनर्जी किती आहे? 3/2 kb into t. This is energy of one atom. Now we know that if Na represent, Na is Avogadro's number, and what it represent? It represent number of atoms in 1 mole of a gas. Therefore the total internal energy per mole is equal to Avogadro's number multiplied by what? Multiplied by average energy per atom, means this is equal to 3/2 Na into kb into t. 3/2 Na into kb into t. म्हणजेच काय झालं? This is total internal energy per mole is equal to 3/2 Na into kb into t. Why Na is introduced here? Because Na represent Avogadro's number, that is number of atoms in 1 mole of gas. आता आपल्याला माहित आहे की मोलार स्पेसिफिक हीट ऑफ गॅस, मोलार स्पेसिफिक हीट एट कॉन्स्टंट वॉल्यूम, मोलार स्पेसिफिक हीट एट कॉन्स्टंट वॉल्यूम Cv is equal to dE by dt. Cv is equal to dE by dt, or it is equal to d dt of 3/2 Na kb into t. 3/2 Na kb into what? T. So d dt, Cv is equal to dE by dt, and you can put the value of dE by dt as what? 3/2 Na kb, d dt of 3/2 Na kb into t. So d dt of 3/2 kb Na into t. So this t will vanish, and we are left with what? 3/2 kb into Na. 3/2 kb into what? Na.
तर CV which is equal to dE by dt is equal to 3 by 2 kb into Na, but Boltzmann constant kb into Avogadro number Na is equal to what? Universal gas constant R. So here this is equal to 3 by 2 R. म्हणजेच काय झालं, CV ची किंमत किती मिळते आपल्याला? 3 by 2 R. But we know according to Maer's relation Cp minus CV is equal to R. So Cp is equal to CV plus R. But CV is equal to 3 by 2 R plus R. So Cp is finally equal to 5 by 2 R. CV is equal to 3 by 2 R. Cp is equal to 5 by 2 R. CV is equal to 3 by 2 R. Therefore, take the ratio of Cp to that of CV. So Cp by CV equal to 5 by 2 R upon 3 by 2 R. म्हणजे Cp by CV is finally equal to 5 by 3. 5 by 3. सिंपल आहे. पुढचा प्रश्न बघूया. Show that for diatomic gas, अगोदरच्या प्रश्नामध्ये मोनो ॲटॉमिक गॅस होते, इथे काय डायॲटॉमिक गॅस, रेशिओ ऑफ टू स्पेसिफिक हीट इज 7:5. इथं सुद्धा काय करायचं आपल्याला, रेशिओ ऑफ टू स्पेसिफिक हीट म्हणजे Cp बाय CV इक्वल टू 7/5 हे प्रूव्ह करायचं आहे. हे काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं. तर बघा कसं प्रूव्ह करता येईल आपल्याला. सो फॉर ए गॅस, फॉर डायॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल, कोणकोणती डायॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल आहे? फॉर डायॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल लाईक ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन मोनोऑक्साइड, HCl. Let they are enclosed in a container which is kept at a constant temperature T. And remember, लक्षात ठेवायचं, if this diatomic gas molecules, atoms of diatomic gas molecules, they are treated as what? Rigid rotator. Then each molecule will have, प्रत्येक मॉलिक्यूलला 3 ट्रान्सलेशनल आणि 2 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. फार महत्त्वाचं पॉइंट आहे. फॉर डायॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल, एव्हरी डायॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल हॅज 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम and 2 rotational degrees of freedom, and every degree of freedom will contribute half kBT amount of energy. Half kBT amount of energy, where kB represent Boltzmann constant. तर महत्त्वाचा मुद्दा काय की every molecule of diatomic gas has 3 translational degrees of freedom and 2 rotational degrees of freedom. 2 rotational degrees of freedom. Now, according to law of equipartition, according to law of equipartition of energy, law of equipartition of energy प्रमाणे, the internal energy of 1 mole of gas, तर डायरेक्ट इंटरनल एनर्जी ऑफ 1 mole of gas काढण्याच्या अगोदर काय करता येईल आपल्याला, एनर्जी ऑफ 1 molecule of a gas, एनर्जी, इंटरनल एनर्जी पर मॉलिक्यूल, internal energy per molecule, it is 3 by internal energy per molecule, 3 translational, 2 rotational. 3 translation means 3 by 2 kb into T, plus 2 rotational means 2 into 1 by 2 kb into T, and this is equal to 3 plus 2 5, so 5 by 2 kb into T. 5 by 2 kb into T, it is the internal energy per molecule. आता एका मॉलिक्यूलची इंटरनल एनर्जी किती, 5 by 2 kb into T. Every molecule of diatomic gas has an internal energy of 5 by 2 kb into T. Now, according to law of equipartition of energy, the internal energy of 1 mole of gas, मी एक मॉलिक्यूल म्हणतो का नाही, 1 mole of gas म्हणजेच internal energy due to translational motion is 3 by 2 kb into T. Internal energy due to translational, because every diatomic molecule has 3 translational degrees of freedom. So internal energy due to translational motion is what, 3 by 2 kb into T. And here Na is introduced because in 1 mole of gas Na number of molecules are there. So 3 by 2 Na kb into T, it is
the internal energy of 1 mole of gas due to its translational motion plus the internal energy due to what? 2 rotational degrees of freedom. It is 2 into 1 by 2 kb into T, 2 into 1 by 2 kb into T. Again here Na represent what? Avogadro's number, that is number of molecules per mole. तर थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याला हे सांगता येईल की अकॉर्डिंग टू लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी, द इंटरनल एनर्जी ऑफ 1 मोल ऑफ गॅस, internal energy of 1 mole of gas is E equal to 3 by 2 Na kb into T plus 2 by 2 Na kb into 2, and if you calculate it then it comes to be 5 by 2 Na kb into T. Na kb common, Na kb into T is taken common, then it is 5 by 2 Na kb into T. तर हे झालं energy, this is the internal energy. But we know that the molar specific heat of gas at constant volume is what? Cp is equal to dE by dt. dE by dt. So as Cp is equal to dE, Cv is equal to dE by dt. Cv is equal to dE divided by dt. So that is d dt of काय येईल मग 5 by 2 Na kb into T. So this becomes equal to 5 by 2 Na into kb, 5 by 2 Na into kb. So Cv is equal to 5 by 2 Na into kb. But we know Na into kb is equal to R, universal gas constant. So replace Na into kb by R. So we have Cv is equal to 5 by 2 R. Cv is equal to what? 5 by 2 R. Now as we know Cv is equal to, आता आपल्याला माहित पडलं की Cv is equal to, here Cv is equal to 5 by 2 R. But according to Mayer's relation, Cp is equal to R plus Cv. Cp is equal to Cv plus R. Means it is 5 by 2 R plus R, or finally it is equal to 7 by 2 R. Cp is equal to what? 7 by 2 R. Now we are having two values, Cv is equal to 5 by 2 R and Cp is equal to 7 by 2 R, आणि आपल्याला काढायचं काय रेशो? Cp upon Cv is equal to 7 by 2 R upon 5 by 2 R. So this R get cancelled, 2 get cancelled, 7 by 5, 7 by 5, आणि हेच आपल्याला इथं Cp by Cv is equal to 7 divided by 5, हेच तर आपल्याला सिद्ध करायचं होतं. तर चला पुढचा प्रश्न क्रमांक 4 बघूया. प्रश्न क्रमांक 4 यामध्ये तुम्हाला एक डायग्राम विचारेल. काय प्रश्न क्रमांक 4 बघा. इन क्वेश्चन नंबर 4, व्हाट इज देयर इन क्वेश्चन नंबर 4? इन क्वेश्चन नंबर 4, show the graphical representation of radiant power of black body per unit range of wavelength as a function of wavelength. काय करायचं तुम्हाला? ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. कशाचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दाखवायचं आहे? रेडियंट पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी, रेडियंट पॉवर ऑफ व्हॉट? ब्लॅक बॉडी पर युनिट रेंज ऑफ वेवलेंथ, अँड दॅट इज एज ए फंक्शन ऑफ वेवलेंथ, तर हे ग्राफ तुम्हाला परीक्षेत 2 मार्कासाठी अपेक्षित आहे. आता हा ग्राफ काढल्यावर बघायचं, या ग्राफमध्ये वाय ॲक्सिसवर रेडियंट पॉवर घेतलं आपण, एक्स ॲक्सिसवर काय घेतलेलं आहे? वेवलेंथ. एक्स ॲक्सिसवर काय घेतलंय? वेवलेंथ. आणि ही वेवलेंथ कशात एक्सप्रेस केलेली आहे? दिस वेवलेंथ इज एक्सप्रेस्ड इन नॅनोमीटर. दिस वेवलेंथ इज एक्सप्रेस्ड इन व्हॉट? नॅनोमीटर. So look at the peak one by one. This is the first peak, then second peak, then third peak, then fourth peak. हे 4 पीक आपल्याला वेगवेगळे दाखवायचं आहे. तर एक लक्षात ठेवा, ल्यूमर अँड पिंगझिम दे स्टडीड द एनर्जी डिस्ट्रीब्यूशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन एज ए फंक्शन ऑफ वेवलेंथ. सर्वात अगोदर हे जे रेडिएशन, रेडियंट पॉवर एज ए फंक्शन ऑफ वेवलेंथ, कोणी हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन स्टडी केलं होतं? ल्यूमरनी. कोणी स्टडी केलं होतं? ल्यूमरली. आणि या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन वरून काही निष्कर्ष काढले होते. पहिला निष्कर्ष काय काढला त्यांनी? की ॲट ए गिवन टेम्परेचर, पहिला निष्कर्ष काय? ॲट ए
गिवन टेम्परेचर एनर्जी इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. आता दिलेला जो टेम्परेचर असेल, समजा हा इथं आपण टेम्परेचर बघा, हे 5500 बघा, टेम्परेचर 5500. नेक्स्ट इज व्हॉट, नेक्स्ट इज 500, 400 आणि शेवटचं काय 300 डिग्री केल्विन. म्हणजे टेम्परेचर व्हॅरिएशन कसं घेतलं आपण, फॉर डिफरंट टेम्परेचर, फॉर डिफरंट टेम्परेचर हाऊ रेडियंट पॉवर इज वॅरिंग विथ वेवलेंथ इज शोन हिअर. आणि याच्यावरून पहिला निष्कर्ष आपण जो काढला, ॲट ए गिवन टेम्परेचर एनर्जी इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड इन ए स्पेक्ट्रम. एनर्जीचं डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्म आहे का इथं स्पेक्ट्रममध्ये, नाही, एनर्जी इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. दुसरं काय, ॲट ए गिवन टेम्परेचर द रेडियंट पॉवर इमिटेड. आता हा समजा ॲट 5000 डिग्री घेतला, काय सांगता येईल, ॲट ए गिवन टेम्परेचर मीन्स ॲट 5000 डिग्री केल्विन टेम्परेचर रेडियंट पॉवर इमिटेड initially increases with increase in wavelength and reaches its maximum value and then once again it will decreases. थर्ड काय, आणि हा जो लॅम्बडा मॅक्स आहे, लॅम्बडा मॅक्स इट इज ॲक्च्युअली द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टेम्परेचर. मॅक्झिमम वेवलेंथ इट डिपेंड्स ऑन व्हॉट, द ॲब्सोल्यूट टेम्परेचर. तिसरा आहे की एरिया अंडर कर्व, ह्या कर्वच्या अंडर मधला जो एरिया असेल, एरिया अंडर कर्व रिप्रेझेंट टोटल एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम बाय द ब्लॅक बॉडी ॲट ऑल द वेवलेंथ. चौथा आहे द पीक ऑफ द कर्व, these peak of the curves they will shift towards left. See here, peak is shifting towards left. पहिला पीक इथं, दुसरा इथं, तिसरा इथं, चौथा इथं. The peak of the curve will shift towards left, left कडे शिफ्ट व्हायला लागलं. Shorter the wavelength, that is the value of lambda max decreases with increase in temperature. Value of lambda max decreases. बघा, lambda max ची किंमत कमी कमी होत गेली as the temperature goes on increases. 3000, 4000, 5000 या पद्धतीने. So these are some conclusion that you have to write down in examination. पण 2 मार्कासाठी आकृती विचारली तर फक्त 2 मार्कासाठी ही आकृती तुम्हाला ड्रॉ करायची आहे. याच्यात विशेष लक्ष काय ठेवायचं आहे, टेम्परेचरची रेंज 3000, 4000, 5000, 5500 आणि हे जे पीक आहे, दिस पीक seems to be shifting towards left. This peak seems to be what, shifting towards left, and lambda max goes on decreases as temperature increases. As temperature increases from 3000 to 4000, 4000 to 5000, 5000 to what, 5500, what happens to the lambda max? Lambda max will goes on decreases. Lambda max will goes on decreases. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5. पुन्हा ती एक आकृती आहे. परीक्षेत मोस्ट ऑफ द टाइम ही डायग्राम विचारली जाते. तर ह्या डायग्रामच्या बाबतीत काय सांगता येईल आपल्याला, येस हिअर व्हॉट वी कॅन से अबाउट दिस डायग्राम. ड्रॉ, काय सांगितलं, ड्रॉ ए नीट लेबल डायग्राम ऑफ फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी. ड्रॉ ए नीट लेबल डायग्राम ऑफ व्हॉट, फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी. तर एक्झॅक्ट ही डायग्राम तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये ड्रॉ करायची आहे. याला 2 मार्क मिळेल. आता एक एक करून बघूया. व्हॉट फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी कन्सिस्ट ऑफ. फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी इट कन्सिस्ट ऑफ डबल वॉल्ड हॉलो स्फेरिकल शेल. एक स्फेरिकल शेल आहे, डबल वॉल आहे आणि ते काय हॉलो आहे. सो डबल वॉल्ड स्फियर, दिस इज डबल वॉल्ड स्फियर. This is what, double walled sphere. Now the outer surface, हा जो outer surface आहे, it is what, silver polished surface. It is polished surface, silver polished surface. Inner wall, what is there inside the wall? Inner wall is coated with, this inner surface, it is coated with what, lamp black. Inner surface is coated with lamp black. Now between the two wall, inner and outer wall, there is an evacuated space. There is an evacuated space. Here there is a small opening. Here there is a small opening through which incident radiation can enter into Ferri's perfectly black body.
that small opening is called aperture. Small opening is called aperture. So when incident radiation enters exactly in front of aperture, we are having a conical projection. Why here we are having a conical projection? To avoid the reflection of incident radiation along the same path. Means when incident radiation falls on this conical projection, it gets reflected in a direction other than that of what? The reverse direction. Other than that of what? A reverse direction. So that on single incidence, 98% of incident radiation is absorbed, and it gets absorbed every time. 98% of incident radiation means within few reflection entire radiant incident radiation energy will be absorbed. तर परीक्षेत तुम्हाला ही आकृती ड्रॉ करायची आहे आणि त्या आकृतीला लेबलिंग करायचं आहे. महत्त्वाचे लेबलिंग काय? ॲपर्चर, दुसरं काय? कोनिकल प्रोजेक्शन, तिसरं काय? इनर सरफेस इज कोटेड विथ लॅम्प ब्लॅक, चौथं काय? सिल्वर पॉलिश सरफेस, पाचवं काय? इव्हॅक्युएटेड स्पेस, सहावं काय? डबल वॉल्ड हॉलो स्पियर. तर 2 मार्कासाठी ही आकृती परीक्षेत विचारली जाते. पुढचा प्रश्न बघूया आपण. काय पुढचा प्रश्न? इट इज एन एक्झाम्पल. काय एक्झाम्पल बघा. सो ॲज पर एज क्वेश्चन नंबर 6 इज कन्सर्न, प्रश्न क्रमांक 6, कंपेअर द रेट ऑफ रेडिएशन. काय कंपेअर करायचं आपल्याला? रेट ऑफ रेडिएशन म्हणजे dq/dt, रेट ऑफ रेडिएशन ऑफ मेटल बॉडी at 727 डिग्री सेल्सिअस अँड 227 डिग्री सेल्सिअस. म्हणजे मेटल बॉडीचा रेट ऑफ रेडिएशन आपल्याला कंपेअर करायचं. एकदा तो मेटल बॉडी 727 डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानावर असेल आणि दुसऱ्यांदा 227 डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानावर असेल. लक्षात ठेवायचं की हीटचे कुठलेही प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना टेम्परेचर जर डिग्री सेल्सिअसमध्ये असेल तर त्याला कशात कन्वर्ट करावं लागेल आपल्याला? डिग्री केल्विनमध्ये. तर पहिला टेम्परेचर T1 किती दिलेला आहे? 727 डिग्री सेल्सिअस. याला जर डिग्री केल्विनमध्ये मला कन्वर्ट करायचं असेल तर काय करावं लागेल? 273 ॲड करायचं. सो फर्स्ट टेम्परेचर इट बिकम्स 1000 K डिग्री केल्विन. सेकंड टेम्परेचर इट इज 227 डिग्री सेल्सिअस. सो 227 प्लस 273 इट बिकम्स व्हॉट? 500 डिग्री केल्विन. आता मला फाइंड आउट काय करायचं आहे? आय वॉन्ट टू फाइंड आउट. काय फाइंड करायचं मला? रेशो ऑफ रेडिएशन dq/dt, amount of heat radiated, rate at which amount of heat is radiated or heat radiated per unit time. So ratio of radiation is equal to dq/dt 1 to dq/dt 2, dq/dt 1 to dq/dt 2. Now see here what happens. dq/dt1 to dq/dt2, but we know that dq/dt is equal to amount of heat radiated per unit area per unit time is equal to sigma E T raised to 4, Stephen's law of radiation. dq/dt, amount of heat radiated per unit area per unit time, is directly proportional to 4th power of what? Absolute temperature. Sigma represents Stephen's constant and E is coefficient of what? Emission. तर dq/dt is equal to sigma A E T raised to 4. By using this formula, या फॉर्म्युलाचा जर आपण वापर केला तर काय होईल? By making use of this formula, what we can say? dq/dt1 is equal to sigma A E T1 raised to 4. dq/dt2 it is sigma A E T2 raised to 4. आता सिग्मा सेम आहे, ए सेम आहे, ई सेम आहे. याचा अर्थ काय होईल? जर मी या 2 रेडिएशनचा रेशो घेतला, काय येईल? 2 रेडिएशनचा रेशो, दॅट रेशो ऑफ 2 रेडिएशन dq/dt1 टू दॅट ऑफ dq/dt2 इज इक्वल टू सिग्मा ए ई T1 raised to 4 अपॉन सिग्मा ए ई T2 raised to 4. और फाइनली दिस sigma A get cancelled, and finally we had dq/dt1 to dq/dt2 is equal to T1/T2
whole raised to power 4, and we can put the value of T1 as 1000, T2 as 500. So what happens? 1000 divided by 500 raised to power 4 म्हणजेच काय होईल हा 2 raised to power 4 and that comes to be equal to what? 16. That comes to be equal to 16. तर फायनल आन्सर आपल्याला असं लिहावं लागेल, the rate of radiation of metal sphere at 727 degree Celsius and 227 degree Celsius is 16:1. तर करेक्ट उत्तर काय झालं? रेट ऑफ रेडिएशन ऑफ मेटल स्फियर हा किती आहे? 16:1, 16:1. सातवा प्रश्न बघूया. काय सातवा प्रश्न? 100 कॅलोरीज ऑफ रेडियंट हीट. रेडियंट हीटची किंमत किती आहे? 100 कॅलोरीज. 100 calories of radiant heat is incident on a body. Is incident on a body. We know incident heat Q is equal to 100 calorie. आता काय दिले त्यांनी? If the body absorb, जर ही body, if the body absorb 400 calories of heat, 400 calories of heat म्हणजे QA equal to 400 calories. Then find the coefficient of emission. काय काढायचं आपल्याला? coefficient of emission. एक लक्षात घ्या, coefficient of absorption equal to coefficient of emission. तर coefficient of emission म्हणजेच काय येईल? आपल्याला माहित आहे coefficient of absorption is the ratio of amount of heat absorbed to that of amount of radiant heat incident on it. Yes here काय सांगितलं मी तुम्हाला? आता सांगितलं की A is equal to विचारलेले coefficient of emission, पण coefficient of absorption is equal to coefficient of emission असतं. But coefficient of absorption A is equal to QA upon Q. QA ची किंमत किती आहे? 400. Q ची किंमत किती आहे? 1000. आपल्याला माहित आहे व्हॉट इज द अमाउंट ऑफ रेडियंट हीट इमिटेड. अमाउंट ऑफ रेडियंट हीट इमिटेड इज 400, अमाउंट ऑफ रेडियंट हीट इन्सिडेंट इज 1000 and that ratio it is found to be what? 0.4. तर आपल्याला A ची किंमत किती मिळते? coefficient of absorption is equal to 0.4, but E equal to A means coefficient of absorption equal to coefficient of emission equal to 0.4. तर फायनल आन्सर असेल the coefficient of emission of body is 0.4. coefficient of emission of body is what? 0.4. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8. काय? क्वेश्चन नंबर 8. ए मेटल क्यूब. फार सिंपल आहे. ए मेटल क्यूब ऑफ लेंथ 4 सेंटीमीटर. एका मेटल क्यूबची लेंथ किती आहे? 4 सेंटीमीटर. जर आपण क्यूब असं काढलं, या क्यूबला एकूण सरफेसेस किती असतात? 6. 1 2 3 4 5 and that of what? 6. तर ए मेटल क्यूब ऑफ लेंथ 4 सेंटीमीटर, एल दिलेलं आहे 4 सेंटीमीटर. इट रेडिएट्स हीट एट ए रेट ऑफ 10 जूल पर सेकंड. इट रेडिएट्स हीट at the rate of means amount of heat radiated per unit time, it is 10 joule per second. Find its emissive power. विचारलं काय? Find its emissive power at a given temperature. दिलेल्या तापमानावर त्या क्युबिकल बॉडीचा इमिसिव्ह पॉवर काय आहे? लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या क्यूबची लेंथ आपल्याला एका ए ची लेंथ किती दिलेली आहे? 4 सेंटीमीटर आणि एका सरफेसचा एरिया किती असेल? 4 × 4 16 सेंटीमीटर स्क्वेअर. क्यूबला एकूण असे किती सरफेसेस असतात? 6. सो द नेट एरिया ऑफ क्यूबिकल सरफेस इज 6 times L square means 6 × 16 centimeter square means it is 96 × 10 to the power -4. Actually 96 centimeter square and त्या 96 सेंटीमीटर स्क्वेअरला मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे 10 to the power -4 ने काय केलं? आपण मल्टिप्लाय केलं. आता आपल्याला काय काढायचंय? आपल्याला काढायचंय इमिसिव्ह पॉवर ऑफ ए क्यूब काढायचंय. काय काढायचं आपल्याला? इमिसिव्ह पॉवर ऑफ ए क्यूब. आणि काय फॉर्म्युला असतं इमिसिव्ह पॉवरचं? द फॉर्म्युला फॉर इमिसिव्ह पॉवर इज E equal to Q upon AT. The amount of radiant heat emitted per unit area per unit time is called emissive power. E is equal to Q by AT. इथे Q म्हणजे radiant heat incident दिलेलं आहे 10.
ए म्हणजेच एरिया आपण काढलं 96 इंटू 10 टू द पॉवर -4 आणि टाइम टी किती आहे 1 सेकंड. सो व्हॉट इज द फायनल आन्सर दॅट वी विल गेट? द इमिसिव्ह पॉवर इज फाउंड टू बी 1041.66 जूल पर मीटर स्क्वेअर सेकंड. जूल पर मीटर स्क्वेअर सेकंड म्हणजे फायनल उत्तर ह्या प्रश्नाचं राहील द इमिसिव्ह पॉवर ॲट ए गिवन टेम्परेचर इज 1041.66 जूल पर मीटर स्क्वेअर सेकंड. जूल पर मीटर स्क्वेअर सेकंड. धन्यवाद.